जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 157. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. जीवाच्या उद्धारासाठी जो चित्तलय अपेक्षित आहे, त्यासाठी आमची स्थिती कशी असली पाहिजे, तळमळ कशी असली पाहिजे, किती अनन्य भावानं आम्ही भगवंतांना, आपल्या आराध्यांना, सद्गुरूंना शरण असलं पाहिजे, याची जणू उदाहरणं आम्हाला या तुलसी रामायणामध्ये तुलसीदास देत आहेत. अगदी मग लक्ष्मण असो, माता सुमित्रा असो, राजा दशरथ असोत, अयोध्येचे प्रजाजन असोत, अथवा आज ज्याची गोष्ट आम्हाला तुलसीदास सांगणार आहेत ते निषाद राजगुह असोत. कारण जोपर्यंत जीव, मुख्यतः मनुष्य, तीव्र मुमुक्षुत्व प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत मंद मुमुक्षू अवस्थेमध्ये हा चित्तलय संभवू शकत नाही. कारण मुळात मुमुक्षुत्व हृदयामध्ये उपजणंच अवघड. जर ते उपजलेलं असेल, निपजलेलं असेल सद्गुरू कृपेनं अर्थातच, तर त्याची तीव्रता दिवसागणिक वाढावी लागते. आणि ती तशी वाढावी यासाठी आमची सर्व कर्म सेंटर्ड असावी लागतात. म्हणजे आमचा कर्माचा मोहरा हा भगवंत असावा लागतो, विचारांचा मोहरा भगवंत असावा लागतो, आमच्या चिंतनाचा मोहरा भगवंत असावा लागतो. तरच हळूहळू पायऱ्या चढत चढत मंद मुमुक्षूचा तीव्र मुमुक्षू होतो. खरोखर तीव्र मुमुक्षुत्वाचं एक म्हणजे क्रायटेरियन दिलेलं आहे उपनिषदांमधून, प्रकरण ग्रंथांमधून त्याचा उल्लेखही केलेला आहे. म्हणालेत, सहज आठवलं की काय असतो तीव्र मुमुक्षू ज्याचा चित्तलय संभवतो, तर जनन मरणादी संसार अनल संतप्त दीप्त शिरा जलराशीम इव असं म्हटलंय. म्हणजे कसा असतो तीव्र मुमुक्षू, तर एखाद्याचं डोकं आगीमध्ये होरपळायला लागलं की तो जसा ज्या वेगानं जलाशयाकडे जाईल ती आग विझवायला. लक्षात घ्या, आपल्याला संत सांगतात की तुमचं मुमुक्षुत्व कोणत्या प्रतीचं असलं पाहिजे, तुमची तळमळ कोणत्या प्रतीची असली पाहिजे ते सांगितलं यामध्ये. म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठीचं मुमुक्षुत्व जे हवं ते या प्रतीचं हवं. म्हणतात की असा डोकं पेटायला लागल्यानंतर तो मनुष्य ज्या वेगानं जलाशयाकडे धावेल त्या वेगानं आम्ही गुरूंचे चरण धरावे लागतात. त्या आवेगानं, त्या संवेगानं आम्ही गुरूंचे चरण धरावे लागतात. कारण हे तर निश्चितच आहे, म्हणजे याबद्दल वादच नाही की गुरूंशिवाय तर हे संभवतच नाही. म्हणजे अगदी अद्वैताचे प्रणेते आदि शंकराचार्य सुद्धा म्हणतात की गुरूंशिवाय शक्य नाही. जर तुम्ही म्हणालात की मी सर्व वाचेन, ते समजून घेईन, त्यावर चिंतन करीन, मनन करीन, वर्षानुवर्ष त्यात घालवीन आणि मग मला तो बोध होईल जो आज आम्हाला तुलसीदास सुरुवातीला सांगतायत, तो बोध गुरुकृपेशिवाय, त्यांचे चरण धरल्याशिवाय, त्यांना अनन्य शरणागत झाल्याशिवाय, त्यांच्या कृपेनं चित्तलय झाल्याशिवाय संभवत नाही. त्यामुळे हा सर्व प्रवास आपला तीव्र मुमुक्षुत्वाकडे कसा डायरेक्ट होईल यासाठी हे सर्व साधन आहे.
असं संत सांगतात. आणि तिथून पुढे साधकत्व आहे. असो, तर जे तुलसीदास आम्हाला सांगतायत की प्रभूंना श्रम झाले एवढं सगळं अयोध्येतून निघून, ह्या वनातून प्रवास करून, त्या लोकांना मागे टाकून पुढे प्रवास करून, ह्या सर्वामध्ये त्यांना जे श्रम झाले ते केवळ असं म्हणणं हा लौकिक व्यवहार आहे. कारण शुद्ध सच्चिदानंद स्वरूप आहेत भगवंत. त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचे श्रम संभवत नाहीत. बरं का, इथे दोहा घातलाय तुलसीदासांनी. म्हणाले, शुद्ध सच्चिदानंदमय कंद भानुकुल केतू चरित करत नर अनुहरत संस्कृती सागर सेतू. कसे आहेत म्हणतात श्रीराम? त्रिगुणातीत आहेत, मायातीत आहेत, दिव्य मंगलाचे विग्रह स्वरूप आहेत, सच्चिदानंद स्वरूप आहेत. असे भानुकुल केतू भगवान श्रीराम मनुष्यांप्रमाणे लीला करतायत, ज्यामुळे आम्ही संसाररूपी समुद्र तरून जाऊ शकतो. म्हणजेच मगाशी म्हटलं तसं जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. त्यांची लीला हा सेतू आहे म्हटलंय. पहा, आहा काय सुंदर. आमचे महाराज म्हणाले ना, नाम रूप लीला गुणधाम आणि त्यांचे जन परिकर त्यांचा, हे सर्व एकरूप आहेत. इथे तुलसीदास लीला सांगतायत आम्हाला, त्यामुळे लीला हा सेतू आहे म्हणतायत महाराज. आम्हाला त्यालाच समानार्थी नाम सांगतात आणि तो सेतू आहे म्हणतात. त्या सच्चिदानंद स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजेच दाशरथी रामांपासून परब्रह्म श्रीरामांपर्यंतचा जो आमचा अंतरंग प्रवास आहे, त्याला नाम रूप लीला हाच सेतू आहे असे ते तुलसीदास सांगतात. आणि फार गोड आहे, फार चिंतन करण्याजोगा असा हा दोहा आहे. निस्संगो निष्क्रियोसी स्वप्रकाशो निरंजना म्हणालेत, तसे आहेत भगवान श्रीराम. त्यामुळे त्या स्वरूपाप्रत पोहोचण्यासाठीचा प्रवास ह्या लीला चरित्रामधून जावा. केवळ एक लीला एवढ्याच माफक प्रमाणात तो उरू नये असं संत सांगतात. आणि या लीलेमुळे मिळणारा आनंद जो आहे तो मात्र भक्ती मार्गामध्ये रस प्रदान करणार आहे. त्यामुळे आज आता जेव्हा भगवान श्रीराम आपली पत्नी आणि बंधूसह वनात आलेत हे कळलं, तेव्हा निषाद राजांना काय वाटलं ते सांगतायत तुलसीदास आता. यह सुधी गुह निषाद जब पाई, मुदित लिए प्रिय बंधु बोलाई, लिए फल मूल भेट भरी भरा, मिलन चले उहिया हर्षु अपारा. निषाद राज गुह्य, हा गुह्यराज म्हणतात, गुह म्हणतात, गुहा म्हणतात. हे त्या शृंगवेरपूर जिथे प्रभू पोहोचलेत आता आपल्या प्रवासामध्ये, वनवासात, तिथले राजेत. बरं का, काही ग्रंथांमधून उल्लेख आहे की हे बालसखा आहे. निषादराज हा प्रभूंचा बालसखा आहे. काही ठिकाणी म्हटलंय एकाच गुरुकुलात ते शिक्षण घेत होते. काही ठिकाणी म्हटलंय लहान असताना प्रभू श्रीरामांबरोबर खेळण्यासाठी हा निषादराज यायचा. बरं का, अशी एक कथा सांगितली जाते जी इथे सांगितलेली नाही. पण मुळात निषादराज कोण होता तर स्वर्गलोकामध्ये इंद्राच्या दरबारात राहणारा असा हा एक होता आणि तिथला श्रेष्ठ होता.
पण एकदा काही कारणावरून इंद्राला हवा तसा मान न दिला गेल्यामुळे इंद्रानं ह्याला शाप दिला की तू निषादाच्या कुळामध्ये जन्म घेशील पृथ्वीवर. तदनुसार त्याचा जन्म ह्या निषाद कुलामध्ये, एका प्रकारच्या आदिवासी कुलामध्ये त्याचा जन्म झालेला होता. पण पूर्वसंस्कार बळकट होते, सत्वगुणी होताच, त्यामुळे त्याच्या अंतरंगातलं श्रीरामांविषयीचं, भगवंतांविषयीचं प्रेम मलिन झालं नाही कोणत्याही कारणानं, किंबहुना ते वर्धिष्णूच होत राहिलं. त्यामुळे असा हा निषादराज जेव्हा प्रभू शृंगवेरपूरला आले तेव्हा अत्यंत आनंदानं पुलकित झाला. सर्व आप्त बंधुबांधवांना त्यांनी बोलावलं आणि प्रभूंना भेट म्हणून देण्यासाठी म्हणताय तिथे तुलसीदास फळं आणि कंदमुळं घेऊन दर्शनासाठी निघाला. अपार आनंद दाटला होता हृदयामध्ये की माझा सखा, पण तो स्वतःला मात्र प्रभूंचा दास म्हणवतो, पण प्रभू श्रीराम मात्र त्याला सखा मानतात. माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य मानावे, जे म्हटलंय आमच्या महाराजांनी, त्याचाच वस्तुपाठ जणू निषादराज आम्हाला देतोय. येऊन काय केलं त्यांनी तर करी दंडवत भेट धरी आगे, प्रभु ही बिलोकत अति अनुरागे, सहज स्नेह बिबसर घुराई, पूछी कुशल निकट बैठाई, नाथ कुशल पद पंकज देखे, भयउ भाग भाजन जन लेखे, देवधरनी धनु धामु तुम्हारा, मैं जनु नीचु सहित परिवारा, कृपा करिय पुर धारिय पाओ, थापिय जनु सबु लोगु सिहाओ, कहेउ सत्य सबु सखा सुजाना, मोहि दीन पितु आय सुआना, बरस 4 बासुबन मुनि व्रत बेशु आहारो, ग्राम बासु नहीं उचित सुनी, गुहहि भयउ दुख भारू. रामांना दंडवत प्रणाम केला गुहानी आणि श्रीरामांच्या समोर आणलेल्या सर्व भेटी म्हणजे काय, फळं आणि कंदमुळं, काय गोड पहा, आहा, खरोखर काय देतंय कोणी ह्याच्यापेक्षा कोणत्या भावानं देतंय ह्याला फार महत्त्व असतं. मुख्यतः प्रभू श्रीरामांसमोर, संत महात्म्यांसमोर काय देतो ह्याला त्यांच्या लेखी महत्त्वच नसतं. कोण देतोय यांच्याही लेखी खरं महत्त्व नसतं. त्यांच्या लेखी महत्त्व फक्त एका गोष्टीला असतं, ते म्हणजे शुद्ध प्रेम. त्यामुळे त्या शुद्ध प्रेमानं निषादराज फळं आणि कंदमुळं घेऊन समोर ठेवतोय. रामांनी अत्यंत प्रेमानं आपल्या जवळ बसून घेतलं त्याला आणि त्याची ख्याली खुशाली विचारली. खूप प्रेमानं प्रभूंना बघत होता म्हणतात. प्रभू ही बिलोकत अति अनुरागे. आहा. पुढे म्हणतायत, गुह म्हणतोय की हे नाथ, तुमच्या चरण दर्शनानं सर्व कुशल आहे. आणि म्हणतोय आज माझी गणना भाग्यवान लोकांमध्ये होतीये. हे देवा, ही जमीन, धन, घर सर्व तुमचंच आहे. मी सहकुटुंब तुमचा तुच्छ सेवक आहे. मैं जनु नीचु सहित परिवारा. त्यामुळे आता कृपा करा या दासावर आणि माझ्या शृंगवेरपुरामध्ये येऊन या दासाची प्रतिष्ठा वाढवा. आणि सर्वजण माझ्या भाग्याची यामुळे प्रशंसा करू लागतील की प्रत्यक्ष प्रभू श्रीराम तुझ्याकडे आले. बरं का,
हे सांगितल्यावर श्रीरामसुद्धा त्यांनी जाणलं त्याच्या अंतःकरणातलं प्रेम, त्यांना ठाऊकच होतं. प्रेमानं म्हणाले, अरे मित्रा, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण माझ्या पित्यांनी मला वेगळी आज्ञा दिली आहे, ज्यानुसार 14 वर्ष मुनिव्रत घेऊन मुनिवेशामध्ये मुनींसारखाच आहार करून मला वनात राहायचं आहे. त्यामुळे गावामध्ये तुझ्याकडं राहणं बरोबर होणार नाही. हे ऐकलं गुहानी आणि त्याला खूप दुःख झालं. खूप प्रेम होतं, अनन्यसाधारण असं प्रेम होतं. उगीच प्रभू परत येताना सुद्धा लंकेहून त्याला भेटले नाहीत. अत्यंत प्रेम, म्हणजे आतापर्यंतचे जे प्रसंग आपण बघितले त्यामध्ये हा निषादराज हा प्रथम मित्र आहे श्रीरामांचा. अत्यंत जवळचा, अत्यंत लाडका, शुद्ध अंतःकरणापासून प्रेम करणारा. त्यामुळे त्याला दुःख झालं की ते घरी येत नाही आहेत, माझ्या गावामध्ये येत नाही आहेत. आणि तिथे सर्व लोक जे होते त्यांनी ह्या तिघांना बघून काय त्यांची अवस्था झाली ह्याचं वर्णन तुलसीदास करतायत आता. राम लखन सिया रूप निहारी, कहि सब प्रेम ग्राम नर नारी, ते पितु मातु कहु सखी कैसे, जिन्ह पठये बन बालक ऐसे, एक कहि भला भूपति कीन्हा, लोयन लाहु हमहि विधि दीन्हा, तब निषादपति उर अनुमाना, तरु सिंसुपा मनोहर जाना, ले रघुनाथ ही ठाऊ देखावा, कहु राम सब भांति सुहावा, पुरजन करी जो हारु घर आए, रघुबर संध्या करन सिधाए. जेव्हा आपला मित्र प्रभू श्रीराम आता वनामध्येच राहायचं निश्चित केलंय त्यांनी, हे कळल्यानंतर तिथं सर्व लोक जमा झाले गावातले. आणि राम, लक्ष्मण आणि सीता यांचं गोड रूपडं बघून सर्व लोक अतिशय प्रेमानं एकमेकांमध्ये बोलू लागले. कुणी म्हणत होतं की अशा या सुकुमार बालकांना वनात धाडलंय, हे सखी, हे माता पिता तरी कसले आहेत. कुणी म्हणत होतं चांगलंच केलं दशरथ राजांनी, या निमित्तानं ब्रह्मदेवानं आमच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. पहा बरं, भक्तांच्या अनंत तऱ्हा असतात. प्रत्येक भक्ताला विविध प्रकारांनी आपल्या आराध्याबद्दल प्रेम वाटत असतं आणि त्यांच्या खऱ्या भक्तांच्या प्रत्येक मनामधल्या भूमिकेला प्रभूंचा होकार असतो. कोणतीच गोष्ट भक्तांची प्रभूंना जाचत नाही किंवा त्याचं ती चुकीची आहे असं कधीच वाटत नाही. त्यामुळे सर्व लोक त्यांचं कौतुक करतायत. आणि निषादराजांनी मात्र त्याच्या मनात विचार सुरू होता की हे इथं जो मोठा अशोक वृक्ष आहे ती ह्या प्रभूंना राहण्यासाठी योग्य जागा आहे. जर वनातच राहणार आहेत तर निदान वनामध्ये तरी त्यांच्यासाठी उत्तम सोय मला केली पाहिजे, असा विचार निषादराजाच्या मनात आला आहे. त्यामुळे रघुनाथांना त्यांनी नेऊन ती जागा दाखवली. ती जागा बघितली आणि श्रीराम म्हणाले, सर्व प्रकारे उत्तम जागा आहे बरं का. त्यामुळे श्रीरामांनी जेव्हा होकार दिला तेव्हा आता निषादराज त्या जागेच्या तयारीला लागला की तिथे आता प्रभू श्रीराम आणि सीतामाता लक्ष्मण राहणार बरं का. आणि पुरवासी लोक जे होते शृंगवेरपुराचे ते प्रभूंना नमस्कार करून आपापल्या घरी परतले. आणि तुलसीदास म्हणतात आता श्रीराम संध्यावंदन करायला गेले आणि त्यामधल्या वेळामध्ये काय केलं
निषाद राजांनी हे सांगतायत. म्हणाले, गुहसवारी साथरी डसाई कुसकिसलयमय मृदुल सुहाई सुचिफल मूल मधुर मृदु जानी डोना भरी भरी राक्षसी पानी सिय सुमंत्र भ्राता सहित कंदमूल फल खाई सयन कीन्ह रघुबंस मनी पाय पलोटत भाई. अतिशय कोमल पानं आणि कुशाचं अंथरूण, एक पथारी त्या झाडाखाली गुहानं पसरली आणि अतिशय पवित्र मधुर पाणी, फळं, कंदमुळं तिथं आणून प्रभूंसाठी ठेवलं. त्यानंतर सीता, सुमंत्र आणि लक्ष्मण, सुमंत्र अजूनसुद्धा प्रभूंबरोबर आहेत, त्यामुळे ह्या तिघांसह श्रीरामांनी कंदमुळांचा आहार केला आणि रघुकुलमणी श्रीराम पहुडले आणि पाय पलोटत भाई, लक्ष्मण त्यांचे पाय चेपू लागला. लक्ष्मणाचं आवडतं काम. त्यानंतर काय झालं तर, उठे लखनू प्रभु सोवत जानी कही सचिव ही सोवन मृदुबानी कछुक दूरी सजी बाल सरासन जागन लगे बैठी बीरासन. त्यानंतर प्रभूंना जेव्हा झोप लागली तेव्हा लक्ष्मण उठला. अतिशय कोमल वाणीनं सुमंत्रांनाही झोपायला सांगितलं लक्ष्मणाने. थकले होते सुमंत्र. एकतर शारीरिक श्रम होतेच आणि त्याहून अनंतपट अधिक मानसिक श्रम जे सुमंत्रांना झालेत, त्याला खरोखर एकीकडे राजा दशरथांची चिंता, त्याचबरोबर त्यांनी जी आज्ञा दिली आहे त्यांना परत घेऊन या म्हणून सांगितलं आहे, तो विचार मनामध्ये. इकडे प्रभू श्रीराम आणि त्याहून अधिक सीतेची चिंता. अशा अनेक गोष्टींच्या द्वंद्वामध्ये सुमंत्र अडकले. त्यामुळे लक्ष्मणाला त्याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनाही झोपायला सांगितलं लक्ष्मणाने. आणि तुलसीदास सांगताय तिथे की काही अंतरावर धनुष्यबाण सज्ज करून, बरं का, वीरासनात बसून लक्ष्मण पहारा देऊ लागला. खरोखर 14 वर्ष असाच पहारा लक्ष्मणानं दिला. यानंतर काय झालं तर, गुह बोलाई पाहरू प्रतीती ठाव ठाव राखे अति प्रीती आपुलखन पही बैठे उजाई कटिभाथी सर चाप चढ़ाई सोवत प्रभु ही निहारी निषादु भयवु प्रेम बस हृदय विषादु तनुपुलकित जनु लोचन बहई बचन सप्रेम लखन सन कहई भूपति भवन सुभाय सुहावा सुरपति सदनुन पटतर पावा मणिमय रचित चारु चौबारे जनुरति पति निज हाथ सवारे सुचि सुविचित्र सुभोगमय सुमन सुगंध सुबासा पलंग मंजुमनि दीप जह सब विधि सकल सुपासा
विविध बसन उपधान तुराई, क्षीर फेन मृदु बिसद सुहाई, तहसिय राम सयन निसि करही, निज छबि रति मनोज मधुहरही। ते सिय राम साथरी सोए, श्रमित बसन बिनु जाहि न जोए, मातु पिता परिजन पुरवासी, सखा सुशील दास अरुदासी, जोग वही की नहीं प्राण की नहीं, मही सोवत ते राम गोसाई, पिता जनक जग विदित प्रभाव, ससुर सुरेश सखा रघुराऊ, रामचंदुपति सोबे देही, सोवत मही विधि बाम की केही, सिय रघुबीर की कानन जोगु, कर्म प्रधान सत्य कह लोगु, कैकय नंदिनी मंदमती, कठिन कुटिल पनु कीन्हा, जेहि रघुनंदन जानकी, सुख अवसर दुख दीन्हा, भई दिन कर कुल बिटप कुठारी, कुमति कीन्ह सब विश्व दुखारी, भयबु विषादु निषाद ही भारी, राम सिय मही सयन निहारी। लक्ष्मण पहारा देतोय हे बघितल्यावर निषाद राजांनी आपल्या विश्वासू पहारेकऱ्यांनाही बोलावलं, ठिकठिकाणी त्यांना तैनात केलं आणि स्वतःसुद्धा धनुष्यबाण घेऊन लक्ष्मणाजवळ जाऊन बसला. पण त्याच्या मनात कोलाहल सुरू होता निषाद राजाच्या. अत्यंत प्रेम होतं रामांवर. त्यामुळे प्रभू जमिनीवर झोपलेत हे बघून त्याला सहन होईना. डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि अतिशय प्रेमानं लक्ष्मणाला म्हणू लागला निषादराज की दशरथांचा महाल इतका सुंदर आहे की इंद्रभवनसुद्धा त्याच्या तोडीचं नाही. रत्नांनी बनवलेले जे मजले आहेत जणू कामदेवानं स्वतः आपल्या हातांनी सजवावेत तशी त्यांची शोभा आहे. पवित्र, विलक्षण, विविध भोग पदार्थांनी भरलेलं असे ते महाल आहेत. फुलांनी सुगंधित आहेत. सुंदर पलंग, रत्नदीप आहेत आणि किती आरामशीर आहेत सर्व. मोठी मोठी अंथरण्या पांघरण्याची वस्त्र, गाद्या गिरद्या दुधाच्या फेसाप्रमाणे निर्मल आणि सुंदर आहेत तिथं मला माहिती आहे म्हणतायत निषादराज की वरच्या मजल्यावर श्रीराम आणि सीता रात्री झोपायचे आणि म्हणतायत निज छबी रती मनोज मधुहरी. आपल्या अत्यंत सुंदरतेनं जणू रती आणि कामदेवांचं गर्वहरण ते करत असतात. असे सीता आणि श्रीराम आज थकून गवत आणि काड्यांच्या पथारीवर अंथरूण पांघरूण काहीही नसताना झोपलेत. लक्ष्मणा, अशा त्यांच्या अवस्थेकडे मला बघवत नाही रे. माता पिता, कुटुंबीय, प्रजा, मित्र, दास दासी सर्वजण ज्यांना प्राणाप्रमाणे जपतात असे प्रभू श्रीराम आज जमिनीवर झोपलेत. जिचे पिता जगात प्रसिद्ध असे जनक राजा आहेत आणि श्वशुर इंद्राचे मित्र दशरथ महाराज आहेत आणि सखा पती श्रीरामचंद्र आहेत, अशी जानकी आज जमिनीवर झोपली आहे. खरोखर दैव कुणाला प्रतिकूल होत नाही. हे काय श्रीराम आणि सीता वनात राहायला योग्य तरी आहेत का?
खरोखर कर्मच प्रधान असतं की काय, असा शोक निषादराज करतोय. पुढे म्हणतोय, दुर्बुद्धीची कैकई हिनी दुष्ट कारस्थान केलं, ज्यामुळे रघुनंदन श्रीराम आणि जानकी यांना सुखाच्या काळात दुःख मिळतंय. सूर्यकुलरूपी वृक्षासाठी जणू कुऱ्हाड बनली कैकई आणि सबंध जगाला त्या दुष्ट स्त्रीनं दुःखी केलं. अशा तऱ्हेनं शोकपूर्ण वाणी निषादराज श्रीराम सीता लक्ष्मणांना बघितल्यापासून त्याच्या अंतरंगात कोलाहल सुरू आहे. पहा, त्याला बघवत नाही आहे. ज्या श्रीरामांसोबत लहान असताना आपण खेळलो आहे, जे श्रीराम आपल्यावर इतकं निरतिशय कोणताही भेदभाव न बाळगता प्रेम करतात, अशा श्रीरामांच्या वाट्याला, त्यांच्या सुंदर पत्नीच्या वाट्याला हा वनवास का यावा, हा शोक त्याला शेवटी लपवून ठेवता येत नाही आणि तो सर्व काही लक्ष्मणासमोर बोलून दाखवतो. पण इथे फार सुंदर आहे पुढचा भाग. लक्ष्मण, शेषावतार लक्ष्मण, प्रभूंचा लाडका लक्ष्मण, तो निषादराजाला वेदांतामधलं गुह्यतम गूढ असं तत्त्वज्ञान समजावून सांगतो. कशामुळे दुःख असतं, काय कारण असतं, कसा भ्रम असतो, कसं असलं पाहिजे, प्रभूचरणी प्रेम कसं असलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी. लक्ष्मण गीता असंही म्हणतात त्याला. पुढचा जो भाग आहे त्याला अतिशय सुंदर भाग आहे, ज्यामध्ये खरोखर हा भाग आमच्यासाठी आहे मुख्यत्वे करून. कारण संसारामधल्या त्रिविध तापांनी सर्वांनाच कधी ना कधी त्याला तोंड द्यावंच लागतं, किंबहुना सततच तोंड द्यावं लागतं. दुःखम दुःखम सर्वम दुःखम म्हणाले भगवान बुद्ध, आणि ते खरं आहे. तो पेसिमिझम नव्हे किंवा नकारात्मकता नव्हे, इट इज अ फॅक्ट. म्हणजे जे सुख वाटायला येतं तेही खरं दुःखच कसं आहे, हे आम्हाला खऱ्या अर्थानं ज्यावेळी आम्ही आयुष्यावर चिंतन करतो आणि आयुष्यामध्ये ज्या पूर्णाला धरलं पाहिजे त्याच्यावर खरं चिंतन करतो, त्यावेळेला गुरुकृपेनं उमजतं. असा हा गुरु आमचा पुढच्या भागामध्ये शेषावतार लक्ष्मण बनणार आहे. त्यामुळे आता लक्ष्मण काय सांगतात हे तुलसीदास पुढच्या भागात सांगतील. जानकी जीवन स्मरण जय जय राम.